पुण्यातील ज्योतिर्लिंग भीमाशंकर इथं महाशिवरात्रीच्या निमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे। मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली, तर मंदिराच्या गाभाऱ्यात विविध रंगांच्या फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झालेली आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। 12 ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे महाशिवरात्र उत्सव सुरू झाला असून देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी आजपासूनच दाखल होऊ लागलेले आहेत। आज मध्यरात्री पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होणार आहे। आपण सध्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर गाभाऱ्यात आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता मंदिर गाभारा आकर्षक असे विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलेला आहे। प्रामुख्याने यामध्ये झेंडू असेल, जरबेरा असेल, शेवंती असेल यांसारख्या फुलांचा वापर केला गेलेला आहे। मोठ्या संख्येने भाविक भक्तांची या ठिकाणी रीत पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणचं नियोजन असणार आहे, आपण या ठिकाणचे पुजारी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। शंकर भगवान आणि पार्वती माता इथे एकत्र आहेत। आपण जे श्लोक म्हणतो 12 ज्योतिर्लिंगाचा सौराष्ट्र सोमनाथांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, दाकिन्याम भीमशंकरम। नक्कीच देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्तांची रीत खरं ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळत असून प्रशासनाकडून या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात केलेलं पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे।